तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पॅन सर्व्हिस सर्च करायचं आहे. आता ही जी लिंक असणार आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करून देतो. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या लिंकवर येऊ शकता. त्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करा. या 3 डॉटवरती क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप मोड ऑन करून घ्यायचा आहे. डेस्कटॉप मोड इथे ऑन केल्यानंतर डेस्कटॉप मोड असा ऑन करून घ्या. ऑन केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज येणार आहे. असं पेज आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता न्यू ॲप्लिकेशनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे खाली तुम्हाला पॅन ॲप्लिकेशन टाईप सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला पॅन ॲप्लिकेशनमध्ये न्यू ॲप्लिकेशन इंडियन सिटिझन हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला सेकंड सिलेक्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इंडिव्हिज्युअल. हा पहिलाच ऑप्शन जसंच असेल इंडिव्हिज्युअल हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे खाली आला ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन, ॲप्लिकंट इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. इथे सिलेक्ट टायटलमध्ये स्त्री सिलेक्ट करा. इथे पुरुषांसाठी स्त्री, महिलांसाठी श्रीमती असणारी आणि मुलींसाठी लग्न न झालेल्या मुलींसाठी कुमारी असे 3 टायटल दिले आहे. तर पुरुषांसाठी तो आपण स्त्री सिलेक्ट करूया. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं युजर नेम टाकायचं आहे, म्हणजे नेम टाकायचं आहे. तर यामध्ये मित्रांनो तुमच्या आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला नाव टाकायचं आहे. यामध्ये इथे तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, इथे तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे, इथे फर्स्ट नेम आणि इथे मिडल नेम, म्हणजे इथे तुमचं आडनाव, इथे तुमचं नाव आणि इथे तुमच्या वडिलांचं नाव असं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, व्हॅलिड ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे छोटासा स्क्वेअर दिसत आहे, यावरती तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे आणि त्यावरती टिक केल्यानंतर खाली मी रोबोट नाही इथे सुद्धा टिक करायचं आहे आणि हे झाल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. तर चला आता माहिती भरून घेऊया. आता तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशी माहिती येणार आहे. इथे तुम्हाला एक तुमचा टोकन नंबर जनरेट होणार आहे. या टोकन नंबरचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा हा नंबर कुठेतरी सेव्ह करून ठेवा. हा नंबर तुम्हाला पुढे लागणार आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज येणार आहे. त्यानंतर हे जे काही बाकीचे ऑप्शन आहेत हे सर्व ऑप्शन आपल्याला आता भरायचे आहे. आता हे कसे भरायचे आहे सविस्तर सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यानंतर इथे तुम्ही आल्यानंतर इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसणार आहेत. या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला पहिला जो ऑप्शन आहे आधार बेस ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणतेही ऑफलाईन डॉक्युमेंट सबमिट करायचे नाही. ऑनलाईन तुम्ही फक्त आधार कार्डच्या बेसवरती ॲप्लिकेशन तुमचं सबमिट होणार आहे. हा पहिला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचा आहे. खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन येणार आहे. फिजिकल कॉपी हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला 4 डिजिट टाकायचे आहे. तुमच्या आधार कार्डचे शेवटचे 4 डिजिट तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुमची सर्व सविस्तर माहिती येणार आहे. तुमचं नेम वगैरे सर्व डिटेल माहिती तुम्ही जी टाकली आहे ते येणार आहे. ते एकदा क्रॉस चेक करून घ्या, बरोबर आहे की नाही. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली बघा तुमच्याकडे 2 ऑप्शन येणार आहे येस ऑर नो. तर इथे तुम्हाला नोचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन येणार आहे. इथे तुमचं फादर नेम टाकायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जरी तुमचं लग्न झालं असेल तरीसुद्धा तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे. इथे त्यांचं लास्ट नेम टाका. त्याचबरोबर इथे खाली स्क्रोल केल्यानंतर त्यांचं फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि त्यांचं मिडल नेम इथे तुम्हाला टाकायचं आहे. हे सर्व माहिती भरून घ्या. त्यानंतर इथे खाली फादर नेमचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करा. त्यानंतर नेक्स्टच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जी गोष्ट करायची आहे ते इथे तुम्ही सेव्ह ड्रॉपचं ऑप्शन आहे. सेव्ह ड्रॉपच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथे सेव्ह करायचं आहे. म्हणजे जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही आता सेव्ह केली आहे, भरली आहे ती तुमची सेव्ह होणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला नंतर जे ऑप्शन येणार आहे ते बघा. इथे तुम्ही आल्यानंतर प्लीज सिलेक्ट युअर इन्कम सोर्स करायचं आहे. इथे नो इन्कमचं ऑप्शन आहे. नो इन्कमच्या ऑप्शनवरती क्लिक करा. नो इन्कमवरती क्लिक केल्यानंतर त्या ॲड्रेस द्यायचा आहे तुम्हाला. ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन हा ॲड्रेस देण्याची काही गरज नाही आहे, कारण आधार कार्डनुसार तुम्हाला तुमचा ॲड्रेस यामध्ये येणार आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर इथे तुम्हाला टेलिफोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस इथे द्यायचा आहे. टेलिफोन नंबरसाठी इथे तुम्हाला ISD कोड सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे इंडियाचा ISD कोड आहे 91+91 हा ISD कोड तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट क्लिक केल्यानंतर अशी तुमच्यासमोर माहिती येणार आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह ड्राफ्ट क्लिक केल्यानंतर तुमची माहिती सेव्ह होणार आहे. त्यानंतर तुमच्यासमोर महत्त्वाची गोष्ट येणार आहे. इथे तुम्हाला एरिया कोड, AO टाईप, त्याचबरोबर इथे बरेचसे ऑप्शन असणार आहे, रेंज कोड आणि AO नंबर. आता हा AO नंबर कसा मिळवायचा आहे ते तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्ही इथे खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इंडियन सिटिझनचं ऑप्शन आहे. इंडियन सिटिझनच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र. त्यानंतर इथे तुमची सिटी, कोणत्या तुम्ही सिटीतून आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि एरिया नेम सिलेक्ट नाही केलं तरी चालणार आहे. हे दोन्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे खाली फेजचं ऑप्शन आहे. या फेजच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फेजच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमच्यासमोर असे बरेचसे ऑप्शन येणार आहेत. बरेचसे ऑप्शन आल्यानंतर मित्रांनो यामध्ये तुमचा जो काही तालुका असणार आहे तो तुम्हाला सर्च करायचा आहे. आता जर तुम्ही लॅपटॉपवरती हा फॉर्म भरत असाल तर तुम्ही कंट्रोल आणि F9 जर दाबले तर तुमच्यासमोर सर्चचं ऑप्शन येईल. तिथे तुम्ही तुमचं तालुक्याचं नाव टाका.
त्या तालुक्याचं नाव टाकल्यानंतर लगेच तुम्हाला इथे ऑप्शन मिळणार आहे. जर तुम्ही मोबाईलवरून भरत असाल तर तुम्हाला ऑप्शन शोधावा लागणार आहे. इथे तुमचं तालुक्याचं यामध्ये नाव कुठे असणार आहे तो तुम्हाला ऑप्शन यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. जर तुमच्या तालुक्याचं नाव तुम्हाला सापडलं तो ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करा. तो ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे ॲटोमॅटिकली इथे येणार आहे पुणे, त्याचबरोबर AO टाईप, त्यानंतर रेंज कोड, हे सर्व माहिती ॲटोमॅटिक इथे येणार आहे. त्यानंतर ते सिलेक्ट केल्यानंतर खाली इथे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर असं पेज येणार आहे. त्यामध्ये तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे. डिक्लेरेशनमध्ये इथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे ऑप्शन येणार आहे खाली इथे हिमसेल्फचं ऑप्शन, सिलेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला हिमसेल्फचं ऑप्शन येईल. हिमसेल्फच्या ऑप्शनवरती क्लिक करा. इथे तुम्हाला तुमचे प्लेस टाकायचे आहे आणि सबमिटचं ऑप्शन आहे, या सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लास्ट स्टेप येणार आहे. लास्ट स्टेप असणार आहे पेमेंटची. तुम्हाला तिथे सक्सेसफुली पेमेंट करायची आहे. 107 रुपयेची पेमेंट तुम्हाला त्यामध्ये करायची आहे. 107 रुपयेची पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर पेमेंटची रिसिप्टसुद्धा जनरेट होणार आहे. त्यानंतर तिथून पुढच्या 1 ते 2 तासामध्ये तुमच्या ऑफिशियल मेल ID वरती तुम्हाला पॅन कार्ड येणार आहे. त्याचबरोबर त्यानंतर 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या पोस्टामध्ये सुद्धा तुम्हाला पॅन कार्ड येणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही पॅन कार्डची सविस्तर प्रोसेस असणार आहे. मात्र ही 1 एप्रिलच्या आधी तुम्ही ॲप्लिकेबल असणार आहात. 1 एप्रिल नंतर 1 एप्रिल 2026 नंतर ही प्रोसेसमध्ये चेंज होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावासुद्धा द्यावा लागणार आहे. त्याचमुळे 1 एप्रिलच्या आधी या प्रोसेसला फॉलो करून तुम्ही तुमचं पॅन कार्ड काढू शकता. मित्रांनो या प्रोसेसबद्दल तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.